झटपट करता येईल असा, पचायला हलका, रसरशीत, फक्त 2 चमचे तुपामध्ये साखरेचा वापर न करता तयार केलेला हा पौष्टिक शिरा. अगदी लहानापासून मोठ्यांना आवडेल असा, सोप्यात सोपा पण तेवढाच टेस्ट. अगदी मोजून 2 साहित्य वापरलेले आहे. ते साहित्य पण सहज उपलब्ध होते. बरेच जण उपवासाला तिखट मिठाचं खात नाही, तेव्हा हा वाटीभर शिरा अगदी तुम्हाला भरपूर एनर्जी देईल. आणि ना तुम्ही हा गरम गरमच खा. थंड जरी झाला ना तरी थोडासा गरम करून घ्यायचा आणि मग खायचा, म्हणजे स्वाद एकदम परफेक्ट येतो याचा. आणि छान दाणेदार तयार झालेला आहे, पण तोंडात टाकताच अगदी विरघळतो. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण आषाढी एकादशी निमित्त भगर किंवा वरईचा शिरा तयार करतो. हे अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी रेसिपी आहे. झटपट एनर्जी देणारी आहे. साखरेचा वापर नाही केला. एकदम रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडणार आहे. रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. 1 वाटी भकर मी स्वच्छ साफ करून घेतली. याला ग्रामीण भागातनं भाड्डी सुद्धा म्हणतात. तर याला आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, जसं आपण तांदूळाला धुतो ना त्या पद्धतीने. फक्त याच्या वरचं पाणी काढायच्या वेळेस जरा सांभाळून पाणी काढायचं, नाहीतर पटकन काढलं तर तुमची भगर पण पाण्यासोबत वाहून जाईल. थोडीशी खाली बसू द्यायची आणि मग याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं. 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर याच्या वरपर्यंत पाणी घालून घेऊ. याच्यावरती झाकण ठेवून अर्धा ते 1 तासासाठी आपण याला भिजत ठेवू. याला भिजू घालून 1 तास झालेला आहे. छान सॉफ्ट झाले हे. याला या चाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे याच्यामधलं सगळं पाणी निथळून जाईल. याच्यात थोडंसं पाणी घालून ना अशा पद्धतीने काढून घ्यायचं. हाताने काढलं की मग हाताला चिपकतं ते सगळं. आणि याला फक्त 3-4 मिनिट आपण याच्यामध्ये राहू देऊ, म्हणजे सगळं पाणी त्याचं निथळेल. थोडंसं असं करून घेतलं ना तर पटकन पाणी निथळून जातं. कढईमध्ये तूप घालून घेऊ. तर हा चमचा थोडा मोठा आहे, टेबल स्पून आहे, तर 2 चमचे मी तूप घालून घेतले याच्यामध्ये. आता हे 4-5 काजू आणि 4-5 बदाम आहे, तर त्याच्यामध्ये मी असे मोठे मोठे काप करून घेतले. हे ऑप्शनल आहे, म्हणजे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असं तुपामध्ये थोडंसं आपण याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतवून घेऊ. किंवा तुम्ही असे एकाचे 2-3 असे भाग पण करू शकता, किंवा अजून तुम्हाला काही घालायचं असेल ऍडिशनल तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे, आपण हे काढून घेऊ. आता त्याच आणि तेवढ्याच तुपामध्ये आपण झारायला ठेवलेली ही भगर किंवा वरई याच्यामध्ये टाकून आणि याला मीडियम टू लो फ्लेम वरती परतवून घेऊ. म्हणजे छान ही अशी मोकळी सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे. आणि याच्यामधून छान सुगंध येतोय, म्हणजे आपले हे बघा तुम्ही असे सुटसुटीत पण झाले, मोकळे झालं आणि सुगंध पण यायला लागला. ते इथपर्यंत हे तुपामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे शिऱ्याला ना छान असा खमंगपणा येतो. आता आपण ना याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. तर गॅसची फ्लेम मी अगदी स्लो केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. आणि आपल्याला याला छान सॉफ्ट होईपर्यंत आता शिजू द्यायचं आहे, किंवा हे पाणी संपूर्णपणे आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी वाढवून द्यायची आणि थोडा वेळ आपण हे फिरवत राहू. तर इथे मी ज्या वाटीने भगर मोजून घेतला होता ना, तर त्याच वाटीने 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि ते संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये टाकून. बघा आता हे छान असं खदखदायला लागलंय, म्हणजे याला उकळी आली. आता नाही फिरवलं तरी चालतं. आणि याला आता आपण शिजू देऊ, चांगलं असं सॉफ्ट नरम होईपर्यंत. त्याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम वरती करून द्यायची. 2 ते 3 मिनिटांनंतर आपण चेक करूया. कारण ना भगर शिजायला खूप वेळ लागत नाही आणि आपण त्यात भिजू घालून ठेवला होता, त्याच्यामुळे तो पटकन असा सॉफ्ट होऊन जातो.
आणि पचायला एकदमच हलका होतो. ऍसिडिटी वगैरे काही वाढायची भीती नसते. तर असा ना मऊ होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं. जर तुमचं शिजायचं असेल ना तर थोडंसं परत झाकण ठेवून मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं. आणि बघा त्याच्यातलं सगळं पाणी याने ऍब्सॉर्ब करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊ. तुम्ही साखर पण घालू शकता. हा चिरून घेतलेला गूळ आहे आणि अर्धा वाटी गूळ आहे. इथे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. साखर घालायची असेल तर साखरही तेवढीच अर्धा वाटी किंवा थोडीशी अर्धा वाटीला कमी घालून घ्या. कारण साखरेचा गोडवा ना तो हा थोडा जास्त असतो आणि गोडाचं प्रमाण तुमच्या चवीनेच घाला. तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. चार वेलची मी बारीक करून घेतलेल्या ते टाकून घेऊ. थोडेसे काजू बदाम पण घालून घेते आणि थोडे गार्निशिंग साठी राहू दिले. असं शिजताना त्याच्यामध्ये काजू बदाम घातले ना तर चव चांगली येते त्याला. गूळ फोडून घेतल्यामुळे हा पटकन विरघळून जाईल त्याच्यामध्ये. आता परत याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती आता गूळ विरघळेपर्यंत आपण याची वाफ काढून 2-3 मिनिटांनंतर बघूया. आणि तुम्ही बघू शकता याच्यामधला गूळ जे आहे ते संपूर्ण विरघळला आहे आणि छान असा मऊ सॉफ्ट रसरशीत शिरा आपला तयार आहे. अगदी कमी तुपामध्ये बघा. आणि चवीला पण खूप छान लागतो आणि झटपट तयार होतो. एक भिजू घालण्याचं सोडलं ना तर अगदी पटकन तयार होतो हा मेनू. आता इथे मी गॅस बंद करून देते आणि थोडंसं साजूक तूप त्याच्यामध्ये घालून घेते. छोट्या चमच्याने 2 चमचे. ऑप्शनल आहे पण खूप छान चव येते. एकदा असं वरून टाकून बघा आणि मग खायला घ्या. आणि हे घरीच काढलेलं तूप आहे त्याच्यामुळे एकदम सुवासिक आहे आणि गरमागरम तुम्ही खाऊ शकता. सो कमीत कमी साहित्यात पटकन होणारा हा पदार्थ तुम्हालाही आवडेल. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.